याचे नाव गोलंदाज. बाबूराव अर्नाळकर. गोलंदाज कथा. प्रकरण 8. त्रिकुटाची बैठक. मी तुला सांगतो तो मजकूर लिहून घे, गोलंदाज म्हणाला. संपादक मराठा यांना महाशय सध्याचे आधुनिक मालक समाजाची नीतिमत्ता बिघडवीत असतात. मी एका मोठ्या कंपनीच्या ऑफिसात सेक्रेटरीच्या जागेसाठी अर्ज केला होता. माझ्या जवळची शिफारसपत्रे पाहून मालकाचे समाधान झाले आणि त्याने मला पगार किती हवा आहे असे विचारले. मी त्याला 100 रुपये असे सांगितले. तेव्हा ते माझ्याकडे टक लावून पाहत म्हणाले, तुला पाहूनच कुणी तू मागशील तितका पगार देईल. संपादक महाराज, यावरून तो माणूस कसा होता हे तुमच्या लक्षात येईलच. कृपा करून तुम्ही माझे हे पत्र लोकप्रिय मराठामध्ये प्रसिद्ध करावे. आपली एक गाजलेली टायपिस्ट. नंतर गोलंदाज आपल्या खुर्चीच्या पाठीवर रेलून म्हणाला, मी इतकी पत्रे त्या संपादकाकडे पाठवितो, पण ते त्यातील एकही छापित नाहीत. याचे मला नवल वाटते. यात नवल वाटायचे काहीच कारण नाही. त्याच्यासमोर बसलेली मृणाल म्हणाली, मी त्यांच्याकडे तुमची पत्रे पाठवितच नाही. गोलंदाजाने तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिले व तो म्हणाला, हा केवळ माझाच नव्हे तर माझ्या लेखणीचाही अपमान आहे. पण कदाचित तुलाच असल्या बाबतीत माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल. पण आता हा विषय बदलूया. तुला इथे येऊन बरेच दिवस झाले आहेत, तेव्हा या कंपनीच्या विरुद्ध तुझ्या आणखी काही तक्रारी आहेत काय? त्या दिवशी मला कसली तरी आठवण झाली होती. ती म्हणाली, तर मग तू ती नीट आठवण कर व मला सांग. वेर्णेकरांनी आपणाला ठार करण्याचे पोरकट प्रयत्न सोडले पाहिजेत, अशा अर्थाचे जे काही मुरारराव म्हणाले होते त्याचा खरा अर्थ काय तिने विचारले. गोलंदाजाने आपल्या हातातील लेखणी खाली ठेवली. तो प्रथम व्यवस्थित बसला. नंतर अतिशय गंभीर मुद्रा धारण करून त्याने तिच्याकडे पाहिले आणि या खेपेला तरी त्याच्याकडून आपणाला आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळेल असे वाटल्यामुळे तीही थोडे पुढे सरकून बसली व उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागली. गोलंदाजाने गंभीर स्वरात बोलण्यास सुरुवात केली. अलीकडे महाराष्ट्राला रहस्यकथांचे भलतेच वेड लागल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांचे आयुष्य अनेक संकटांनी भरलेले असावे. त्यांचा खून करण्यास बदमाश नेहमीच टपलेले असावेत अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. जनतेची ही जोरदार व लोकप्रिय मागणी पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाच्या दैनिकांच्या मालकांना खाजगीरीतीने बदमाशांची संघटना करणे भाग पडते. याच टोळ्या अधूनमधून जबाबदार व प्रसिद्ध अधिकाऱ्याचे प्राण घेण्याचे प्रयत्न करीत असतात आणि त्यामुळे त्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर छापण्यासाठी खळबळजनक मथळे पुरवितात. ते अधिकारी हे जनतेचे नोकर असल्यामुळे या सर्व प्रकारांकडे आपुलकीनेच पाहतात. पण खुनाचे प्रयत्न फडतूस असू नयेत, त्यात कौशल्य व धूर्तता असली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. आणि जेव्हा खुनाच्या प्रयत्नात अगदीच पोरकटपणा असतो तेव्हा त्यांना स्वाभाविकपणेच राग येतो. कुणाही चांगल्या अधिकाऱ्याला आपला खून अगदी सामान्य वा जुन्या पद्धतीने होणे आवडणार नाही. मृणाल, तुझ्या प्रश्नाचे उत्तर हे असे आहे. ती काही न बोलता आपल्या कोपऱ्यातील टेबलाकडे गेली. तिने हातातील कागद जोराने टेबलावर आपटले व तिने गोलंदाजाने सांगितलेला मजकूर अगदी जोराने टाईप केला. ते कागद त्याच्या टेबलावरील वेताच्या ट्रेमध्ये जोरानेच उडविले. गोलंदाजाने ते उचलले. टाईप केलेल्या मजकुरावरून अगदी सावकाश नजर फिरवली व नंतर लगेच मोठ्या ऐटीने सही केली. नंतर तो सिगारेट ओढीत विचारात गढून गेला. ती त्याच्या हातातील सही केलेले कागद घेण्यासाठी त्याच्यासमोर उभी होती. तो तिच्याकडे न पाहता म्हणाला, मृणाल, तू रागावली आहेस असे दिसते. ते अगदी खरे आहे, ती म्हणाली.
आणि गोलंदाज तिच्याकडे पाहून हसला. त्याचे ते हास्य अतिशय मोहक होते. तो आपल्या जागेवरून उठला आणि तिच्या शेजारी उभा राहिला. मृणाल, आपण झाले गेले विसरून जाऊया. तो हस्तांदोलनासाठी हात पुढे करीत म्हणाला. ठीक आहे मिस्टर कालिदास, ती म्हणाली आणि आपल्या टेबलाकडे परतली. तिने झिडकारलेल्या हाताकडे गोलंदाज कितीतरी वेळ पाहत राहिला. ती आपल्या जागेवर बसून खालच्या मानेने त्याच्याकडे पाहत होती. गोलंदाजानेही दीर्घ निश्वास सोडला व तो पुन्हा आपल्या जागेकडे परतला. त्यानंतर त्याने काहीच काम केले नाही. तो आपला वेळ टेबलावर पाय पसरून सिगारेट ओढण्यात आणि कपाळावर आठ्या चढवून छताकडे पाहत घालवित होता. तो कसल्या तरी विचारात गढला होता. त्याने त्या दुपारी आपल्या दोघा मित्रांबरोबर भोजन केले होते आणि त्यावेळी झालेले संभाषण विशेष उत्साहवर्धक नव्हते. भोजन आटोपल्यानंतरच त्याने त्यात रंग भरण्याचा प्रयत्न केला होता. पुढ्यातले ताट सरकवून सिगारेट ओढीत त्याने बोलण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी तो नुसते ऐकत होता व त्या दुसऱ्या दोघांजवळ सांगण्यासारखेही काही नव्हते. मुलांनो, आपण भोजन तर अगदी भरपूर केले आहे, तो म्हणाला. आपला मित्र शंकर खाद्यपदार्थांची निवड करण्यात किती तरबेज आहे हे पाहून मी अगदी थक्कच झालो आहे. ते दोघे काहीच बोलले नाहीत, कारण गोलंदाजाच्या बोलण्यात कोणता अर्थ असेल ते त्यांना कधीच समजले नव्हते. गोलंदाज अधिक आरामाने बसून म्हणाला. पहिली मुद्द्याची गोष्ट ही की आता सर्व चांगल्या आणि वाईट माणसांनी लक्षात घेतले पाहिजे की हा आपला समारंभ कोणत्याही क्षणी आधी नोटीस न मिळता उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. ते दुसरे दोघे काहीच बोलले नाहीत, पण गोलंदाजाने त्यांच्याच मनातील विचार बोलून दाखविले होते हे त्यांच्याकडे पाहताच स्पष्ट केले होते. दुसरी मुद्द्याची गोष्ट म्हणजे आपण आतापर्यंत जे श्रम केले आहेत ते पाहिले तर यावेळी आपण जर पळ काढला तर दुनियेच्या इतिहासात महामूर्ख माणसात आपली गणना होईल. गोलंदाज पुढे म्हणाला. जे काही मिळवायचे आहे ते एका आठवड्यात गोळा होईल आणि तोपर्यंत जर आपण टिकाव धरला तर ते सर्व आपल्या ताब्यात घेता येईल. जे मिळायला हवे होते ते मिळणार नाही, पण तो दोष आपला नाही. आपण अगदी शेवटून त्यात घाईघाईने पडलो. तेव्हा जे मिळेल तेवढ्यावरच समाधान मानायला हवे, नाहीतर दुसरे आपण करणार काय? त्याने सिगारेटचे धूम्रवलय नाकातून वर सोडले आणि त्याकडे पाहत तो काही वेळ थांबला. ते दुसरे दोघे मात्र त्याचे पुढील बोलणे ऐकण्यासाठी अधीर झालेले दिसले. आपल्या हाती किती थोडा वेळ आहे हे तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही, गोलंदाज म्हणाला. मुरारराव मागे लागले आहेत व त्यांना आपला वास आला आहे यात मुळीच शंका नाही. पणजी येथील बनावट चौकशी करण्याच्या निमित्ताने त्यांनी त्या दिवशी आपणाला चांगलेच बनविले होते. मी त्यावेळी मुद्दामच गप्प बसलो होतो, कारण जर योग्य शह देण्याचा मी प्रयत्न केला असता तर ते अधिकच गरम झाले असते. अर्थात त्यामुळे विशेष फरक पडणार नव्हता. त्यांना जो संशय येत होता त्याबद्दल त्यांची खात्री पटली असती, इतकेच. वेर्णेकर कंपनी बनावट आहे, निदान तिच्या मालकाचा गोव्याशी काही संबंध नाही हे मुराररावांना समजले आहे. अर्थात कंपनी सुरू करणे हा काही गुन्हा होत नाही, पण आणखी एक दोन गोष्टी आहेत. गोलंदाज उभा राहिला. अगदी स्वाभाविकपणे त्याने बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारले होते. शंकरबद्दल व भालूबद्दल काही गमतीच्या गोष्टी ऐकाव्यास मिळतात व मला तरी त्या अगदी नवीन आहेत. भालूला त्या न केलेल्या चोरीबद्दल तुरुंगात जावे लागले होते. निदान भालू तरी तसे म्हणतो आणि त्याने ते अशा प्रकारे सांगितले की माझासुद्धा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. तो नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे आणि शंकरने आपणाला फसवून तुरुंगात घातले असे त्याला वाटत असल्यामुळे
तो सूड घेण्याच्या हेतूने शंकरचा शोध करीत आहे. अलीकडेच कुलाबा येथे झालेल्या एका चोरीबद्दल आपणाला शंकर हवा आहे असे मुरारराव परवाच्या दिवशी मला म्हणाले होते. शंकर ते काम करणे शक्यच नाही हे मला माहीत होते. त्यामुळे कुणीतरी शंकरला फसविण्याचा प्रयत्न करीत आहे हे सिद्ध होते. या फसवणुकीच्या प्रयत्नाचा अर्थ काय असावा? गोलंदाज बोलताना सरळ शंकरकडे पाहत होता. शंकर कपाळावर आठ्या चढवून म्हणाला, भालूने मला तुरुंगात घालण्याचा तो प्रयत्न केला असावा. मुला, तू ती कल्पना तुझ्या डोक्यातून काढून टाक. आपण फार हुशार आहोत असे जे तुला वाटते ते तितकेसे खरे नाही. भालूने तुला फसविण्याच्या उद्देशाने कुलाबा येथील तो चोरीचा प्रकार केला किंवा करविला असावा हे मुराररावांना चांगले माहीत आहे. आपणाला शंकरनेच फसवून तुरुंगात घातले अशी भालूची 100% खात्री आहे व त्यामुळे तो शंकरवर सूड घेण्याचा प्रयत्न करीत आहे हे मुरारराव चांगले ओळखतात. त्याबरोबरच हेही स्पष्ट आहे की कुलाबा येथील ते काम भालूने केलेले नाही हेही मुराररावांना माहीत आहे. अशी जर त्यांची खात्री असती तर काही मिनिटांच्या आतच त्यांनी भालूला कोठडीत बंद केले असते. तेव्हा ते काम तू केले नाहीस तर दुसऱ्या कुणीतरी केले असणार यात मुळीच शंका नाही. गोलंदाजाने सिगारेट आपल्या ओठात पकडून आपले दोन्ही हात तुमानीच्या खिशात घातले व तो ताठ उभा राहून म्हणाला, अरे, पाहिले तर या प्रकरणाशी माझा तसा काहीच संबंध नाही. तू तुझ्या फावल्या वेळात काय करावेस हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. फक्त तू यासंबंधी विचार करावा म्हणूनच मी तुला हे सांगत आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुराररावांना ठार करण्याचा तुझा उद्योग थांबलाच पाहिजे. ते प्रयत्न कशा प्रकारे करण्यात आले ते मला माहीत नाही, पण ते करण्यात आले असे मुरारराव म्हणतात आणि मुरारराव कधीच खोटं सांगणार नाही. निदान त्या बाबतीत तरी खोटे बोलणार नाहीत. आणि मुराररावांना ठार करण्याच्या बाबतीत माझा स्वतःचा जबरदस्त विरोध आहे. जर मुराररावांचे काही होऊ नये ते झाले तर मला जगण्यासारखे काहीच उरणार नाही हे नीट लक्षात ठेव. जर मुराररावांनी तशा प्रकारची पुन्हा तक्रार केली तर गोलंदाजाने भागीदारीचा संबंध सोडलाच म्हणून समजा. ते दुसरे दोघे काही बोलले नाहीत, पण ते काही बोलतील अशी गोलंदाजाची अपेक्षाच नव्हती. आणखी एक गोष्ट आहे, गोलंदाज म्हणाला, मृणालला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. दौलतराव वेर्णेकर, मी तुला यापूर्वी एकदा सोडून दिले आहे, पण त्यावेळी मी माझे म्हणणे अगदी स्पष्ट केले नसावे. पण मी बजावून सांगतो की पुन्हा जेव्हा तसे काही घडेल तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही. मला हेच खास बजावायचे होते. त्या तिघांतील दाढीवाला अगदी सावकाश उभा राहिला व त्याने विचारले, या डावाचा तूच प्रमुख आहेस असे तुला वाटते काय? सध्या तरी आणि या प्रकरणापुरता मीच प्रमुख आहे, गोलंदाज म्हणाला. दौलतराव वेर्णेकर तिसऱ्या माणसाकडे वळला व त्याने जोरात विचारले, तुझे काय म्हणणे आहे? मी कालिदासांशी सहमत आहे, तो माणूस म्हणाला. तुम्ही जे चालविले आहे ते धोकेबाज आहे. त्या दाढीवाल्या माणसाने टेबलावर जोराने मूठ आपटली व तो रागाने म्हणाला, तुम्ही माझेही म्हणणे ऐका. त्या मुलीच्या बाबतीत माझा जो काही खाजगी व्यवहार असेल त्यात तुमच्यापैकी कोणीही पडता कामा नये. तिच्या बाबतीत मला माझ्या इच्छेप्रमाणे वागण्याचा अधिकार नसला तर मीच यातून माझे अंग काढून घेईन. तिसरा माणूस आता उठून उभा राहिला व अगदी शांतपणे म्हणाला, जर तू यातून आपले अंग काढून घेतलेस तर रहस्यमय दौलतराव वेर्णेकरांबद्दल मला कदाचित सुप्रिंटेंडंट मुराररावांना एक लहानशी कथा सांगावी लागेल. त्या दाढीवाल्या माणसाने
संतापाने आजूबाजूस पाहिले व तो म्हणाला, कथा सांगाव्याच्या असतील तर मला वाटते मीही कुणाला अधिक कथा सांगू शकेन. माझी खात्री आहे की तो धोका पत्करण्याची तुमच्यातील दोघांचीही हिंमत होणार नाही. गोलंदाज आपल्या सिगारेटची राख आपल्या बोटाने झटकीत म्हणाला, माझ्या मित्रा, तो धोका पत्करण्याची तुझीही हिंमत होणार नाही. म्हणून मी जे काही सांगितले त्याचा नीट विचार कर व विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेव की तुला फक्त मुराररावांचीच भीती बाळगावी लागणार नाही. तुला भीती बाळगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि सर्वात अधिक धोका माझ्यापासून आहे. कदाचित सर्वांआधी मीच तुझ्यावर सूड उगवीन. बोलताना गोलंदाजाचा आवाज अगदी सहज व शांत होता, पण त्याने दुसऱ्यावर आपली नजर रोखली होती आणि गोलंदाजाच्या डोळ्यांवर खून चढला आहे असे त्या दाढीवाल्याला दिसत होते. जरी तो दर्शवित नव्हता तरी तो मनातून चांगलाच हादरला होता. प्रकरण 8 येथे समाप्त. याचे नाव गोलंदाज बाबूराव अर्नाळकर गोलंदाज कथा.